आपण पाहतोय आज गुणोत्तर आणि प्रमाण हे प्रकरण. या ठिकाणी सेक्शन वाईज जायचं आहे. 3 चॅप्टर हे, 4 हे, 7 आणि 8, 9, 10 याच्यामध्ये 2, 11, 12 आणि 13 प्रकरण. ठीक आहेत ना. आपल्या एक्झिटो अकॅडमीच्या मध्ये, एक्झिट अकॅडमीचा कुठलाही ऑनलाईन कोर्स असेल किंवा तुमची ऑफलाईन बॅच असेल, लक्षात घ्या हा प्रोग्राम अतिशय महत्त्वाचा असतो. ठीक आहेत ना, फार महत्त्वाचा आहे. आणि हा सगळा समजदारीचा भाग, लक्षात घ्या. आता समजदारीचा भाग कसा आहे, आपण म्हणतो ना एखाद्याला समजून घे किंवा समजून घेणे. ठीक आहेत ना. काही गोष्टी शब्दात, वाक्यात, लिहून, बोलून व्यक्त नाही होत. त्या एक अनुभूती असतात, ते फिलिंग असतं. समजलं ना. कारण हे फिलिंग आहे, तुम्हाला सांगतोय मी. आणि माझा सगळ्यात जास्त जोर असतो पुढे, म्हणजे आधी काय जोर नाही दिला का तुम्हाला माहिती. आधी खूप चांगलंच घेतलं आपण, पण त्याहीपेक्षा खूप चांगली दखल घ्यायची आहे प्रकरणाची. कारण ओव्हरऑल पूर्ण एक्झाममध्ये, अगदी पोलीस भरतीपासून तर अगदी तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, UPSC MPSC कुठली द्या, त्या सगळ्या परीक्षांमध्ये जो गणिताचा भाग जो आहे, जो की गणिताचे प्रकरण आहेत, ह्या गणितामधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्यायचा. भूमितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कुठला आहे, सगळ्यात कमी महत्त्वाचा कुठला आहे, असं आपण वेगळं करू शकत नाही. कारण भूमितीमध्ये 7 ते 8 चॅप्टर करायचे असतात, त्याच्यामुळे ते सर्वच सारखेच आहे आणि महत्त्वाचे. ठीक आहेत ना. इथे सर्वच प्रकरणं महत्त्वाचे आहे, परंतु तुलनेत आधीच्या जेवढे प्रकरण आपण घेतले त्यापैकी हा टप्पा यासाठी महत्त्वाचा आहे 13 चॅप्टरचा. कारण हे टोटल आणि टोटल कुठले प्रकरण आहे, हे शाब्दिक उदाहरण आहे. बरोबर ना. हे सर्व प्रकरणं कसे आहे, शाब्दिक उदाहरणांच्या लक्षात घ्या. शाब्दिक आहे, टोटल व्हर्बल, सॉरी आपलं वर्ड प्रॉब्लेम आहे. ठीक आहेत ना. मग जेव्हा शाब्दिक विभाग लागतो तेव्हा या ठिकाणी कुठलंही रेडीमेड सेट असलेलं कॅल्क्युलेशन तर आपल्याला देणार नाही ते. बरोबर ना. जसं की समीकरण मांडून दिलं असेल 2x + 3x = 35 असेल, तर मी त्याला भरकन करून टाकेल 5x = 35 आणि x = किती 7. हे तर क्लिअर आहे. इथं मला बाकीच्या गोष्टी लक्षात घ्यायची गरज नाही पडली. लक्षात आलं ना. x का लावला, यालाच का लावला, किंवा दोघांची ॲडिशन का झाली, हे नाही लक्षात घेतलं मी फक्त मांडलेलं समीकरण सॉल्व केलं, दॅट्स इट. बरोबर ना. परंतु हा पूर्ण जो कार्यक्रम आहे शाब्दिक उदाहरणाचा, जो की आज आपण गुणोत्तर आणि प्रमाणाच्या पासून सुरुवात करतोय, पटलं ना. यामध्ये मात्र आपल्याला एकूण एक प्रकरण समजून घ्यायचं. पहिलं तर मुळात सिलेबस समजला पाहिजे की कोण कोणावर डिपेंड आहे. लक्षात घ्या. आपला सर्वांचा जो गोंधळ उडत असतो खऱ्या अर्थानं तो असा आहे की आपल्याला प्रकरणाचं मॅनेजमेंट जमत नाही. ठीक आहेत ना. आणि म्हणूनच मी पुढीच्या आधी, सुट्टी देण्याच्या आधी पहिल्यांदा सांगितलं होतं की चुकूनही हे प्रकरणं पाडायचे नाहीत. लक्षात घ्या. हे प्रकरणं गमावणं म्हणजे एक्झाममध्ये मोठा फटका बसून घेणं स्वतःला. ठीक आहेत ना. ओके, येत्या लक्षात सर्वांना. तर त्यासाठी हे महत्त्वाचे प्रकरण आहेत. आणि म्हणून बरं याला काही आडवं तिळवं घ्यायचं नाही. चला मग आज ना शेकडेवरच घेऊन टाकू, मनात आला तर मग काळकाम घेऊन टाकू, असं नाही. आता याच्यातलं एक एक मॉडेल लक्षात घ्यायचं आहेत. जर गुणोत्तर प्रमाण समजलं तर ह्या 2 प्रकरणाला चांगल्या प्रकारे हँडल करता येतं. ठीक आहेत ना. जर गुणोत्तर प्रमाण समजलं तर वयवारी आणि भागीदारी हे 2 प्रकरणं अतिशय चांगल्या तऱ्हेने आपल्याला समजून घेता येतं, कारण ते त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहेत ना. आणि संकल्पना, व्याख्या ह्या सगळ्यांच्या आधारे सगळं समजून सांगेल. लक्षात घ्या. जर चलन नावाची संकल्पना समजली ना तर सूत्रांची फार गरज नाही पडत, कारण चलनानं उदाहरणं मॅनेज करता येतं. लक्षात घ्या. आणि शेकडेवारीमध्ये या ठिकाणी समचलन आणि व्यस्तचलन असे 2 भाग असतात, सम आणि व्यस्त. समजलं ना. आणि वारंवार मी प्रत्येक लेक्चरमध्ये जेव्हा जेव्हा नवीन प्रकरण लागतं तेव्हा काही ना 5-10 मिनिटाचं इंट्रोडक्शन पार्ट मुद्दाम घेत असतो, कारण मला माहिती आहे ते जर समजलं तर पुढची फिल्डिंग चांगली लागते तुम्हाला. ठीक आहे ना. खूप चांगल्या तऱ्हेनं ते प्रकरण मॅनेज करता येतात. लक्षात घ्या. आणि जर हे गोष्ट लक्षात नाही घेतली आपण तर लॉस आहेत. मग बघा, घ्यायला काय हरकत आहे, चला घेऊन टाकू पहिले भागीदारी, मग याची सूत्र घ्या नाही घ्या. तो इंडिव्हिज्युअल पार्ट नाही आहेत, हे एकमेकांवर डिपेंड आहे. समजलं ना. हे समजलं तर हे सोपं जाईल, आणि हे दोन्ही समजले तर हे सोपं जाईल. ठीक आहेत ना. मुळात हे पहिलं घेणार आपण, भागीदारी दुसरा आणि तिसरा नंबरला घेणार. ठीक आहेत ना. म्हणजे थोडं अजून सोपं जातं. लक्षात घ्या. चलनामध्ये 2 प्रकार असतात, एक सम आणि व्यस्त चलन. सम आणि व्यस्त जर समजलं तर काळकाम आणि नळपाणी होत. यामध्ये सम आणि व्यस्त दोघांची मोठ्या प्रमाणात गरज पडतेच, परंतु त्या ठिकाणी व्यस्त चलनाची त्याच्यापेक्षा जास्त पडते समपेक्षा. ठीक आहे ना. एक तो भाग झाला. मात्र रेल्वेचं जे प्रकरण आहे काळवेग अंतर, यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी समचलनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. लक्षात घ्या. समचलनाचा. ठीक आहे ना. म्हणून हे प्रकरण महत्त्वाचं आहे. चलन म्हणजे या सगळ्यांची धुरा कोण सांभाळते तर हे प्रकरण. ठीक आहे ना. हे आपल्याला माहीत पाहिजे. दुसरं शेकडेवारी
आता शेकडेवारीवर अवलंबून असणारी जी काही ही सगळी प्रकरणं आहे, ठीक आहेत ना, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये समचलनानं आपण उदाहरणं मॅनेज करणार एकमान पद्धतीनं. जसा भेटला तसा प्रश्न सोडवायचा आहे. भागाची संकल्पना होती तर आपण एकचा वापर केला, ठीक आहेत ना, एक घेऊन उदाहरणं सोडवली. काहीच नाही माहीत म्हणजे एक, ठीक आहेत ना, जसं की व्यवहारी अपूर्णांकात आपण पाहिलं आहे. काहीच माहीत नाही म्हणजे काय, नाही एक्स नाही घेतला, आपण एक घेतला, ठीक आहेत ना. अनिलचा प्रश्न होता, रमेशचा प्रश्न होता, आपण काहीच माहीत नाही म्हणजे एक घेतला आपण त्या ठिकाणी, ठीक आहेत ना. आता काळकामाचा प्रश्न असेल, काम माहीत नाही, समजा काम एक घेऊ शकतो आपण, ठीक आहेत ना. हे जमलं नाही रे बरोबर आज. आता परफेक्ट झालं ते, ठीक आहे. येतं लक्षात सर्वांना. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय समजलं पाहिजे, तर पहिल्यांदा आपल्याला अभ्यासक्रम समजला पाहिजे, ठीक आहे ना. अभ्यासक्रम समजला तर त्याचा अभ्यास प्रॉपर करता येईल, ठीक आहेत ना. दुसरा भाग ते डोक्यातून पहिले काढून टाका की परीक्षेला हे येते ते येत नाही, ठीक आहेत ना. पोलीस भरतीला शेकड्यावर येते, याला येत नाही, कोणी सांगितलं सर, ठप्पा लागला का त्याला, ठप्पा नाही लागला, ठीक आहेत ना. गणित रिझनिंगच्या बाबतीत कुठल्याही प्रकरणाला कुठल्याही परीक्षेचा ठप्पा लागलेला नाही. आपल्याला ऑल सिलेबस, बस ऑल हे लक्षात ठेवायचं, पूर्ण संपूर्ण बस एवढंच लक्षात घ्यायचं, बेसिक टू ॲडव्हान्स एकही सोडायचं नाही, ठीक आहेत ना. आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाचा प्रवास सुरू झाला आहे आणि इथून पकड नाही सुटली पाहिजे, लक्षात घ्या. इथून पकड नाही. हा जो अंतिम टप्पा आहे बॅचचा, ह्या अंतिम टप्प्यामध्ये सर्व सेक्शन फार महत्त्वाचं, लक्षात घ्या. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. ऑनलाईनचे पोरंसुद्धा लक्षात घ्या, तुम्हीसुद्धा लक्षात घ्या. शाब्दिक उदाहरणं आहे गणितामधले सगळे याच्यामध्ये. भूमितीचा एक सेक्शन आहे जो वर्ड प्रॉब्लेमच आहेत. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीची मेंटल ॲबिलिटीची नोट्स आपली सुरू होईल. म्हणजे सगळ्या तिन्ही प्रॉपर नोट्स ज्या आहेत ह्या आतापेक्षा किंवा जेवढं आपलं आता झालेलं आहे त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. म्हणून इथून पुढची बॅच फार महत्त्वाची असेल, लक्षात घ्या. तर जाऊया आपण आता गुणोत्तर आणि प्रमाणाकडे, लक्षात घ्या. आपलं प्रकरण आहे या सेक्शनमधलं पहिलं, गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण. बरं, आता सिलेबसबद्दल बोललो मी तर हे सांगतो की ह्याच्यातली व्याख्यासुद्धा आपण मागं पुढं नाही करू शकत, समजलं ना. व्याख्यासुद्धा मागं नाही करू शकत. चल बा पहिले प्रमाण शिकतो मग गुणोत्तराकडे, असं नाही जमत. गुणोत्तर समजलं तर प्रमाण समजतं, समजलं ना. प्रमाण समजलं तर गुणोत्तर समजेल असं नाहीत. गुणोत्तर समजून आपल्याला प्रमाणाकडे जायचं आहे. कारण गुणोत्तराची व्याख्या काय हे लक्षात घेतलं तर समजेल सगळं, ठीक आहेत ना. गुणोत्तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त सजातीय राशींची मग त्या सजातीय राशी म्हणजे काय हे सगळं विस्तारामध्ये पाहू. मी फक्त जस्ट एक व्याख्या सांगतो. दोन किंवा त्यापेक्षा जास्त सजातीय राशींची तुलनात्मक पट काढण्याचा संबंध म्हणजे गुणोत्तर, समजलं ना. पूर्ण व्यवस्थित आहे का बरं. समजा कलर बिलर गेला असेल डोक्यात, कानाबिनात घाल, गुलाल वगैरे तो काढून टाका, ठीक आहे. त्यांना बाधा नाही पोचली पाहिजे. गुणोत्तर म्हणजे काय, दोन किंवा त्यापेक्षा जास्त सजातीय राशींची तुलनात्मक पट काढण्याचा संबंध म्हणजे गुणोत्तर, समजलं ना. व्याख्येतच अर्थ समाविष्ट आहे सजातीय राशींची. आणि कशी, तर या ठिकाणी दिलेलं आहे तुलनात्मक काय पट काढण्याचा संबंध, लक्षात ठेवायचं. सगळं डिटेलमध्ये पाहणार. संबंध, तुलनात्मक पट काढण्याचा संबंध म्हणजेच काय, तर गुणोत्तर होते, लक्षात आलं ना. राशी कशा असायला पाहिजे, सजातीय असायला पाहिजे. पट तुलनात्मक पट आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. गुणोत्तराला एकक नसते, लक्षात ठेवायचं. गुणोत्तराला एकक नसते, युनिट नसतं, असं ठरलेलं फिक्स, ठीक आहेत ना. का, कारण हा तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून त्याला एकक नाही. आणि प्रमाणाची व्याख्या काय आहेत, आता व्याख्या प्रमाणाची सांगतो. जेव्हा दोन गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे समान असतात तेव्हा त्याला प्रमाण असं म्हणतात. बघा कशी व्याख्या फिरली. जेव्हा दोन गुणोत्तरांची, आलं गुणोत्तर त्याच्यामध्ये, याची व्याख्या सांगताना तो आला का, नाही. परंतु त्याची व्याख्या सांगत असताना हा आला की नाही आला. जेव्हा दोन गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे समान असतात तेव्हा त्याला प्रमाणात आहे असं म्हणतात, प्रोपोर्शन, ठीक आहे ना. आणि हेच आपल्याला सविस्तर पाहायचं, लक्षात घ्या. इथून आपला कार्यक्रमाचा सुरू करू. लक्षात आलं इथपर्यंत. तर आपण सुरुवातीपासून जाऊयात, अगदी गुणोत्तरापासून पाहू. तर पहिली व्याख्या आहे गुणोत्तराची. गुणोत्तर म्हणजे काय, याच्यासाठी मसावी लसावी आपल्याला फार गरजेचं आहे. मसावी पाहिजे. मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की मसावी लसावीची गरज आपल्याला कुठं कुठं पडणार आहे, ठीक आहेत ना. आता साधारण दीड 2 महिने झाले असतील मसावी लसावी शिकून. मी तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला मसावीनं गुणोत्तर निघते.
कुठल्याही संख्येला भाग कुठल्या संख्येनं जातो किंवा एखाद्या संख्येला दिलेल्या संख्येला किंवा दिलेल्या संख्यांनी म्हणा, दिलेल्या संख्यांनी कोणाकोणाला भाग देता येतो किंवा दिलेल्या संख्येला कोण्या संख्येनं भाग जातो. म्हणजे जसं की उदाहरणार्थ बरं 54 आहे, 16 आहे. दिलेल्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो ते शोधणे म्हणजे त्याची विभाजक शोधणे, बरोबर ना. आणि दिलेल्या संख्यांनी कोणत्या संख्येला भाग जातो ते शोधणे म्हणजे त्याचे विभाज्य शोधणे. हे तर क्लिअर आहे सर्वांना, विभाज्य. ओके, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी विभाजक आणि विभाज्य म्हणजे भागाकाराच्या प्रक्रियेमध्ये हे सोपं जाण्यासाठी आपण या ठिकाणी कसोट्या शिकलो होतो, बरोबर ना. विभाज्यतेच्या कसोट्या होत्या. एक हा भाग झाला. कसोट्या समजल्या म्हणजे याचा अर्थ मग दिलेल्या संख्यांना संक्षिप्त रूप द्यायचं असेल, लक्षात घ्यायचं संक्षिप्त रूप, ठीक आहे ना. संक्षिप्त रूप त्याला रेड्यूस करायचं असेल, कमी करायचं असेल, जसं की 35/40 आपल्याला या ठिकाणी घेतलं आपण, ठीक आहे ना. मग आता 35/40ला मी जर त्याला रेड्यूस करतो म्हटलं तर याला असं करतो का की 7 5 35 10 चौक 40 असं होईल का? का होत नाही? का होत नाही? बोलत चला, का होत नाही? देऊन टाकू ना, काय प्रॉब्लेम आहे? जमणार का? नाही. कारण इथं तुलनात्मक पट आहे. काय आहे? आणि जेव्हा तुलनात्मक पट आहे, तुलना कशी झाली पाहिजे? सारख्या संख्येने झाली पाहिजे. म्हणूनच आपण या ठिकाणी दोन्हीही संख्येला एकाच समान संख्येने, चांगलं लक्षात घ्या, एकाच समान संख्येने जेव्हा भाग देतो म्हणजे 7/8 हे जे उरतं 7:8 हा आहे त्याचा रेशो, यालाच गुणोत्तर असं म्हटलं जातं. समजलं ना. म्हणजे या ठिकाणी काय काढलं आपण? तुलनात्मक पट असं म्हणतात. तुलनात्मक पटचा अर्थ काय? एकाच समान संख्येनं त्याला भाग देणे म्हणजे त्या संख्यांची तुलनात्मक पट काढणे होते. समजलं इथपर्यंत? आलं का लक्षात? तुलनात्मक पट. आणि व्याख्या पकडायची, लक्षात घ्यायचं. जोर तिथं द्यायचं व्याख्यांवर. काय म्हणतोय संकल्पना, ठीक आहे ना. तुलनात्मक पट काढण्याचा संबंध म्हणजे गुणोत्तर, लक्षात घ्या. बरं, हे दोनच राशीचे असेल का? नाही. 3 राशी असतील, 4 राशी असतील, समजून घ्या. अ ब क ड असेल, 50 आहे, 45 आहे, 60 आहे किंवा अजून कुठल्या संख्या दिल्या असतील, 75 आहे, लक्षात घ्या. ह्या सर्व संख्यांना भाग देणारी संख्या म्हणजे कुठली? तर 5 आहे. बघा, बरोबर ना. सॉरी, हो 5च आहेत. 5 10 50 झाले, 5 9 45 झाले, 5 12 60 झाले, 5 15 75 झाले. 10 9 12 15 हे जे रेशो काढलेला आहे हा कोणामुळे काढला? 5 मुळे. ह्या 5 या संख्येनं भागलं, याला तुलनात्मक पट काढणे असं म्हणतात. लक्षात आलं का? काय म्हणतात त्याला? तुलनात्मक पट काढणे असं म्हणतात. म्हणूनच गुणोत्तराची संकल्पना या ठिकाणी प्रेझेंट करत असताना किंवा घेत असताना एक लक्षात आलं पाहिजे, गुणोत्तर आपण शिकतोय आणि अतिशय महत्त्वाचं प्रकरण तुम्हाला परत सांगतो, लक्षात घ्या. 3 तारखेच्या कार्यशाळेला मी ॲलिगेशन घेणार आहे मिश्रणाचं, त्याचं यावर फार अवलंबून असेल ते, ठीक आहेत ना. गुणोत्तराची व्याख्या आहेत. आता परत एकदा रिपीट करतो. 2 किंवा त्यापेक्षा जास्त. आता आपण याला एक्सपांड का करतो हे लक्षात घ्यायचं. कारण केवळ प्रश्न 2 संख्यांचे येते असं नाही, ठीक आहेत ना. म्हणून 2 किंवा त्यापेक्षा जास्त सजातीय राशींची तुलनात्मक पट काढण्याचा संबंध म्हणजे काय? मी 2 पेक्षा जास्त का म्हटलं? कारण परीक्षेला 2च आकडे येणार, काही सांगता येते का? जसे इथे मी 3 4 लिहिले तसे येऊ शकते की नाही. म्हणून 2 किंवा त्यापेक्षा जास्त सजातीय राशींची तुलनात्मक पट काढण्याचा संबंध म्हणजे काय? गुणोत्तर. हे क्लिअर आहे सर्वांना? मग तुलनात्मक पट काढणे याचा अर्थ काय? भाग देणे ना. याचा अर्थ काय त्याला? भाग देणे. दुसरं एक वाक्य पूर्ण रिपीट करतोय, सगळं लिहून घ्यायचं आहे. गुणोत्तर ही एक प्रकारचा अपूर्णांक आहे, एक प्रकारचा अंशछेदातील संख्या आहे. पटलं ना? गुणोत्तर हे एक प्रकारचा अपूर्णांक आहे, एक प्रकारची परिमेय संख्या आहे, एक प्रकारचा अंश आणि छेद रूपाने असलेली संख्या आहे. पटलं ना? म्हणजे कसं? उदाहरणार्थ 35/40 हे असंही लिहू शकतो आणि 35/40 असंही लिहू शकतो, ठीक आहेत ना. हे अनेक गोष्टी का समजून घ्यायच्या आहे? कारण बऱ्याचदा संक्षिप्त रूप दिलंच पाहिजे म्हणजेच ते गुणोत्तर होते असं नाही, तर अंश आणि छेद रूपातील असलेली संख्या ही सुद्धा त्यांचं एकमेकांचं गुणोत्तर आहे. बरोबर आहे? म्हणजे आपण त्याला 35/40 असंही म्हणू शकतो. कळत आहे सर्वांना? म्हणजे असंही म्हटलं जातं. लक्षात आलं ना? लक्षात येतं सर्वांना? तुलनात्मक पट संबंध आता आहेच, पण हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे? गुणोत्तरच आहे. म्हणजे ए चे बी शी असलेले गुणोत्तर, ए चे बी शी असलेले गुणोत्तर हे A/B म्हणजे ASB असं लिहिलं जातं. ते चुकूनही B/A लिहिलं जात नाही. कोणाचे कोणाशी, कोणाचे कोणाशी आहे हे समजून, ज्याचे आहे त्याला अंशात किंवा आधी, ज्याच्याशी आहे त्याला छेदात किंवा नंतर असं लिहिलं जातं. समजलं ना? येत्या लक्षात? आणि फार महत्त्वाचं प्रकरण आहे. परत सांगतो, हे प्रकरण अनेक प्रकरणांमध्ये इन्व्हॉल्व आहे. समजलं ना? अनेक प्रकरणांमध्ये. त्यावरून लक्षात घ्यायचं आहे. म्हणून गुणोत्तर आपण शिकता, लक्षात घ्या. नंतर प्रमाणाकडे जाऊ. परत एकदा क्लिअर झालं हे सर्वांना? गुणोत्तर म्हणजे काय? मग 2 किंवा त्यापेक्षा जास्त
सजातीय राशींची तुलनात्मक पट काढण्याचा संबंध म्हणजे काय? गुणोत्तर. गुणोत्तर, प्रमाण नाहीत, फक्त गुणोत्तर, फक्त रेशो. क्लिअर आहे गुणोत्तराची व्याख्या? गुणोत्तराला एकक नसते, लक्षात ठेवायचं, गुणोत्तराला एकक नसते. हे क्लिअर आहे सर्वांना? दुसरं, गुणोत्तर हा तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे. आता आपल्या हिशोबाने शिकू आपण, ठीक आहे ना? दोन किंवा अधिक राशींना जेव्हा एकाच समान संख्येने भाग दिल्यानंतर उरणारे अतिसंक्षिप्त रूप म्हणजे गुणोत्तर. हे क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलं ना? जसं आता उदाहरणार्थ मग अशी याला भागला आपण 5-7 आणि 5-8, म्हणजे या ठिकाणी हे 7-60 काय झालं? अतिसंक्षिप्त रूप. अतिसंक्षिप्त रूप हे कोण भागलं? 5नं. 5 कोण झाला त्याचा? मसावी. म्हणून मसावीचं काम पडलं ठिकाणी, कारण आपण वेगवेगळ्या संख्येनं भागतो का? बघा, कोणत्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो ह्याच्यासाठी कसोट्या महत्त्वाच्या आहे. पण दिलेल्या संख्यांना कोणत्या एकाच समान संख्येने भाग जातो हे ठरविण्याची भूमिका कोणाची आहे? मसावीची आहे, बरोबर ना? अलग लक्षात इथपर्यंत. म्हणून त्या ठिकाणी मसावीनं आपण त्याला भागतो. आणि म्हणूनच एखाद्या किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांना एकाच समान संख्येने जेव्हा आपण भागतो तेव्हा येणारं अतिसंक्षिप्त रूप म्हणजे त्याचं काय झालं? गुणोत्तर. हे क्लिअर आहेत का? समजलं इथपर्यंत सर्वांना? चला थोडक्यात लिहायला सुरुवात करू आपण. चला, लिहा त्यामध्ये पुढील बऱ्याचशा प्रकरणांच्या दृष्टिकोनातून, पुढील बऱ्याचशा प्रकरणांच्या दृष्टिकोनातून, पुढील बऱ्याचशा प्रकरणांच्या दृष्टिकोनातून गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर आणि प्रमाण हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. अतिशय महत्त्वाचे आहे. अतिशय महत्त्वाचे आहे. अतिशय महत्त्वाचे आहे. जसे वयवारी भागीदारी, डॅश डॉट 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 भूमिती डॉट 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 भूमिती, अशा अनेक ठिकाणी गुणोत्तर या संकल्पनेची मदत होते. 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 क्लिअर आहे इथपर्यंत? मदत होते. लक्षात आलं रे? बस, बाकी इथपर्यंत काही लिहायची गरज नाही. या खाली लिहा, व्याख्या लिहा. व्याख्या लिहा. चलो फास्ट. व्याख्या: दोन किंवा अधिक राशींची, दोन किंवा अधिक सजातीय 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 राशींची तुलनात्मक पट काढण्याचा संबंध, तुलनात्मक पट काढण्याचा संबंध, तुलनात्मक पट काढण्याचा संबंध, तुलनात्मक पट काढण्याचा संबंध म्हणजे गुणोत्तर होय. म्हणजे गुणोत्तर होय. म्हणजे गुणोत्तर होय. म्हणजे गुणोत्तर होय. कळलं इथपर्यंत? खाली परत या. दोन किंवा अधिक राशींना, दोन किंवा अधिक राशींना, दोन किंवा अधिक राशींना
एकाच समान संख्येने भाग दिल्यास एकाच समान संख्येने भाग दिल्यास येणारे अतिसंक्षिप्त रूप एकाच समान संख्येने भाग दिल्यास येणारे अतिसंक्षिप्त रूप म्हणजे गुणोत्तर होय. येणारे अतिसंक्षिप्त रूप म्हणजे गुणोत्तर होय. हे कळलं इथपर्यंत? म्हणजे गुणोत्तर होय. संक्षिप्त रूप म्हटलं लक्षात ठेवायचं, बरोबर ना? हे व्याख्या फार महत्त्वाचं. संक्षिप्त रूप आहे. राशी कशा असायला पाहिजे? सजातीय असायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. खाली गुणोत्तर हा तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे. गुणोत्तर हा तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे. थोडं लिखाण मात्र फास्ट करा. गुणोत्तर हा तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे. गुणोत्तर हा तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे. तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे. गुणोत्तर हा तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे. लिहिलं इथपर्यंत? तुलनात्मक पट काढण्याचा संबंध आहे. खाली गुणोत्तराला एकक नसते. गुणोत्तराला एकक नसते. गुणोत्तराला एकक नसते. गुणोत्तराला एकक नसते. लिहिलं? एकक नसते. युनिट एकक असतं ना, समजून घ्या. एखादं युनिट असतं समजून घ्या, स्पेसिफिक. असं गुणोत्तराला कुठलं असं एकक नाही, ठीक आहेत ना, दर्शवण्यासाठी. असं त्याचं एक मोजमाप करण्याचं असं विशिष्ट प्रमाण नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे कारण तुलनात्मक पट आहे ना, ते ठरलं आहे का त्याच्याबद्दल काही नाही. दिलेल्या राशी कशा आहे, त्या सजातीय आहे, त्या महत्त्वाच्या आहे, बरोबर आहे. त्याला कुठल्या संख्येनं भाग देतो, कारण त्या सजातीय असायला पाहिजे, लक्षात घ्या. मुळात तुलना कशी होईल तर सारख्या पोरांमध्ये होईल ना. आपल्याला समजून घ्या, कुस्ती लावायची, एक 5वीतला पोरगा आणि एक 12वीतला पोरगा, जमल काय? वजन बिजन सारखं असू शकते, एखाद्या वेळेस सारखं सांगता येत नाही. पण कुठंतरी कंपॅरिझन करायचं म्हटल्यानंतर तुलना सारखी लागेल ना. नाही लक्षात आलं का अमोल? बरोबर आहे ना. समजून घ्या, चना कमी पिकला यावर्षी आपल्याला. उदाहरणार्थ चना नाही झाला, सोयाबीन नाही झाला. आपण असं म्हणू का यावर्षी चना आणि सोयाबीन जर पिकलं असतं ना, अंबानी राहिला नसता 1 नंबरला. असं होईल का ते? नाही, तुलना होणार नाही, ठीक आहे ना. नाही, अख्ख्या गावाचं जरी सोयाबीन पकडलं तरी आपण अंबानीच्या पुढे जाऊ काय? नाही. मग तुलना कुठं होईल? आपली 5 चक्रावाल्याची 5 चक्रासोबत. नाही लक्षात आलं का? हां, थोडंसं म्हणजे कसं लागेल, प्लॅटफॉर्मसारखा लागेल ना तुलना करायला. तुम्ही जर कॉम्पिटिशन करत असेल एखाद्या पेपरबद्दल तर बुद्धिमत्तासारखी लागेल. नॉलेज म्हणा किंवा वय म्हणा, कुठला तरी बेस जो आहे, आधार जो म्हणतो, तर तो इक्वल लागेल की नाही लागेल? कम्पॅरिझन कुठं होणार? एका सारख्या लेवलला होणार, समजलं ना. तुमच्यापैकी एखादा नवीन आलेला पोरगा घ्या, तुमचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुलना होईल का? नाही होणार. त्याच्यापेक्षा मला जास्त मार्क पडले, याच्यात काही गुमान करण्यात अर्थ नाही. तुमच्यापेक्षा जर जास्त मार्क घेतले असतील तर एखाद्याने तुलना कुठं होईल? तर तुलना करण्यासाठी दोन्ही परिस्थिती कशा पाहिजे? सारख्या पाहिजे, समजलं ना. अर्थशास्त्रामध्ये इतर परिस्थिती कायम असताना असं वाक्य असतं ना, असतं की नसतं? इतर परिस्थिती कायम असताना, लक्षात घ्या. इकॉनॉमिक्सच्या व्याख्या जेव्हा आपण वाचतो किंवा प्रमोट करतो तेव्हा याच्यामध्ये लिहिलं असतं इतर परिस्थिती कायम असताना. ही इतर परिस्थिती कायम असणे याचा अर्थच काय होतो? तर हे निकष जे असतात, तुम्ही जेव्हा तुलना करता तेव्हा त्या ठिकाणची परिस्थिती ही त्या हिशोबानं ज्यामध्ये तुलना करत आहे त्यासाठी ती साधक बाधक जे काय असेल, परंतु दोघांच्या बाबतीत ती समान असायला पाहिजे, समजलं ना. तर कंपॅरिझन होईल, लक्षात आलं? तर कंपॅरिझन होईल ना. म्हणून या ठिकाणी गुणोत्तराला एकक नसतं, लक्षात आलं? हे क्लिअर आहे. गुणोत्तर हा काय आहे? तुलनात्मक पट काढण्याचा संबंध. 2 किंवा अधिक राशींना दिलेले अतिसंक्षिप्त रूप जे की समान एकाच संख्येनं भागलं असतं म्हणून आलेलं अतिसंक्षिप्त रूप म्हणजे काय असतं? गुणोत्तर. इथपर्यंत समजलं? हे बेसिक समजलं सर्वांना? प्रामाणिकपणे सांगा, क्लिअर आहेत ना? गुणोत्तर क्लिअर आहे? चालेल. खाली लिहा, गुणोत्तर या चिन्हाने दर्शविल्या जाते, असं लिहायचं. गुणोत्तर या चिन्हाने दर्शविल्या जाते. गुणोत्तर हे 2 टिंब काढले, या चिन्हाने दर्शविल्या जाते. गुणोत्तर या चिन्हाने दर्शविल्या जाते. खाली खाली एचे बीशी असलेले गुणोत्तर, एचे बीशी असलेले गुणोत्तर, एचे बीशी असलेले गुणोत्तर
एचे बीशी असलेले गुणोत्तर हे एस बी लिहिता येतं ना, एस बी किंवा ए अपॉन बी असे लिहितात, ए अपॉन बी असे लिहितात. साधारण SSC किंवा स्टेट सेंट्रलच्या बऱ्याचशा परीक्षांना या प्रकरणाची उदाहरणं असतात, भरपूर प्रमाणात असतात. ठीक आहे, टार्गेट करा, बरोबर पॅरलल अभ्यास करा. स्टेट सेंट्रल दोन्हीसाठी तर तयारी करत असेल तर हे सर्व प्रकरणं फक्त आपल्याला इथं लँग्वेज समजून घ्यायची आहे. हिंदीमध्ये याला काय म्हणतात, अनुपात, बरोबर ना, हिंदीमध्ये अनुपात, मराठीमध्ये गुणोत्तर आणि इंग्रजीमध्ये रेशो. तर इंग्रजीचा फारसा काही लोड घेण्याचं कारण नाही, कारण तिकडे काही आपण जात नाही. कारण ज्याला बँकिंग करायचं झालं त्याला थोडंसं नाही, पूर्ण लक्ष तिकडे द्यावं लागेल इंग्लिशमधल्या वर्डकडे. ठीक आहेत ना. आणि बऱ्याच सेंट्रलच्या परीक्षा ह्या आता मराठीतून होत आहेत, त्याच्यामुळे तेही प्रेशर थोडं कमी झालं. ठीक आहेत ना, आलं का लक्षात. बघा, आपल्या कामाचं लोड घ्यायचं, तसं लोड नाही घ्यायचं. समजलं ना काय म्हटलं मी. आपलं काम पूर्ण प्रॉपर असलं पाहिजे, लोड या गोष्टीचं घेतलं पाहिजे, बाकी तसं विनाकारण लोड नाही घ्यायचं. लक्षात घ्या, समजून राहिलं म्हणजे अभ्यास थोडा बरा होईल. लक्षात घ्या. हे क्लिअर आहे सर्वांना. चालेल, खाली लिहा. गुणोत्तर काढताना राशी सजातीय असायला हव्या. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. गुणोत्तर काढत असताना राशी सजातीय असायला हव्या. गुणोत्तर काढताना राशी सजातीय असायला हव्या. राशी सजातीय असायला हव्या. असायला हव्या. असायला हव्या. असायला हव्या. जर त्या नसतील, जर त्या नसतील, जर त्या नसतील, जर त्या नसतील तर त्यांची एकके समान करून, जर त्या नसतील तर त्यांची एकके समान करून, समान करून, समान करून नंतर गुणोत्तर काढावे. एकके समान करून नंतर गुणोत्तर काढावे. नंतर गुणोत्तर काढावे. क्लिअर आहे इथपर्यंत. राशी सजातीय असायला पाहिजे. खाली IMP पॉईंट आहेत. हे माझा वैयक्तिक पॉईंट मत आहे. असं राशी सजातीय करण्यासाठी, राशी सजातीय करण्यासाठी बहुतेक लहान एककांमध्येच रूपांतरित कराव्या. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, ज्यांना सोपं जाईल तुमचं काम. ठीक आहे ना. राशी सजातीय करण्यासाठी बहुतेक लहान एककांमध्येच रूपांतरित कराव्या किंवा त्यांना बदलून घ्यायचं. लक्षात घ्या, हे सोपं जाईल. मोठ्यामध्ये ट्रान्सफर करत असताना थोडं कठीण जाईल, पण लहानमध्ये करत असताना तुम्हाला सोपं जाणार. ठीक आहे ना. चला, क्लिअर आहे. खाली टीप. हे टीप तुम्हाला काहीतरी सांगेल, ते लक्षात येईल. टीप. यासाठी दशमान परिमाणे हे प्रकरण अभ्यासावे. यासाठी दशमान परिमाणे हे प्रकरण अभ्यासावे. हे प्रकरण अभ्यासावे हे टीप लिहायची गरज आपल्याला पडत आहे, पडली नाही पाहिजे भविष्यात. ठीक आहेत ना. आता मी लिहून देतोय म्हणजे तुम्हाला स्वतःहून समजलं ते प्रकरण अभ्यास. दशमान परिमाणे झालं आहेत ना आपलं. यासाठी दशमान परिमाणे हे प्रकरण चांगल्या प्रकारे अभ्यासावं. डोंट यूज डोकं. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी फॉलो करा फक्त आता इथून पुढं, कारण शाब्दिक उदाहरणाचे सेक्शन सुरू झालेले आहेत. उलट हा भाग कठीण असतो, पण कठीण जाणार नाही. फक्त मी सांगितलं तेवढं करा. जिथं जे सांगितलं ते पथ्य पाडले गेले पाहिजे. या प्रकरणाला चांगलं समजून घेण्यासाठी, याच्यातली उदाहरणं खूप सोपी जाण्यासाठी आपल्याला दशमान परिमाणे मॅट्रिक्स या प्रकरणाची पुरेपूर मदत लागते. मुळात ते चांगलं करत नाही, इकडे रोज बोंबाबोंब करतो, येत नाही करून. ठीक आहे ना. असं कसं येत नाही, तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन जमलं नाही म्हणून ते चुकतं. समजलं ना. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ आता हे लिहून देत नाही कारण ते आधी झालेलं आहे. लक्ष द्या. उदाहरणार्थ 750 ग्रॅम व उदाहरणार्थ 750 ग्रॅम व 2.5 kg असं दिलेलं आहे. आता तुलना करायची, या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे. लहान कुठलं, ग्रॅम की किलोग्रॅम? ग्रॅम आहे म्हणून म्हटलं लहानामध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे 2.5 kg इज इक्वल टू 2500 ग्रॅम. बरोबर ना. बरोबर आहे. ग्रॅममध्ये कन्वर्ट करा त्याला, म्हणजे याची तुलना होणार 750 अपॉन 2500. हे क्लिअर आहे. 0 कट झाला बघा. 25 क 25 0, 25 त्रिक 75 म्हणजे 3:10 हा त्याचा रेशो निघाला. हे क्लिअर आहे. एकूण एक सूचना तत्व बरोबर पथ्य पडली केली पाहिजे. हे क्लिअर आहेत का.
मग तुम्ही म्हणणार मोठ्या ह्याच्यात करतो, हरकत नाही. तुमचं कॅल्क्युलेशन जर जबरदस्त असेल, तुम्हाला माहिती आहे की आपलं कधीच चुकत नाही, तर हरकत नाही, मोठ्या ह्याच्यामध्ये जा त्याला किलोग्राममध्ये घेऊन. पण आपल्याला माहिती आहे ना आपल्याला कशाचे ॲलर्जी आहेत तर, आहे की नाही. आपल्याला टिंब दशांश पूर्णांक वगैरे असं नकोच आहेत, आपल्याला सरळ सरळ काम पाहिजे. मग सरळ सरळ असं होते, ठीक आहेत ना. हे क्लिअर आहे. एक हा झाला. दुसरा, आपल्याला एकीकडे मीटर दिलेलं आहे, एकीकडे सेकंद दिलेलं आहे, तर त्याला मीटरला सेकंडमध्ये करा. सॉरी मिनिट आहे, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, मिनिट दिले आहे, सेकंद दिले आहे, तर तुम्ही त्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करा. उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी वर्ष दिलेले आहेत, एकीकडे महिने दिलेले आहेत, तर तुम्ही वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करा. समजून राहिलं सर्वांना. हे ट्रान्सफॉर्मेशन जमले पाहिजे. उगाच थेरीमध्ये 4 ओळी चांगल्या दिसल्या पाहिजे म्हणून आपण हे लिहून टाकू, काही गरजेचं नाही. फक्त हे तुम्हाला व्यावहारिक दृष्टिकोनातून जमलं पाहिजे, लक्षात आलं ना. म्हणूनच मी या ठिकाणी स्पष्ट सांगून दिलेलं आहे, दशमान परिमाणे या प्रकरणाची मदत घ्यायची, कळलं ना. तिथं सगळं आपण लिहिलेलं आहे, क्लिअर आहे. फक्त आता त्या ठिकाणी न आलेले कुठले हे आहे, सेकंड, मिनिट, तास, बरोबर ना, दिवस, महिना, वर्ष, अशा गोष्टी. तर आता हे तर सरळ सरळ समजतं ना, लहान कोण आहे म्हणून. हे क्लिअर नाही का. म्हणून वाक्य डोक्यात ठेवायचं. काय, गुणोत्तर काढत असताना, एकके बदलून घेत असताना ती शक्यतोवर लहान युनिटमध्येच कन्व्हर्ट करून घ्यायची, म्हणजे गुणोत्तर चुकणार नाहीत. आलं लक्षात इथपर्यंत. हे क्लिअर आहेत का. जर गुणोत्तर समजलं, प्रमाण समजलं, तर व्यवहारी सोपं जाईल, भागीदारी सोपं जाईल, लक्षात घ्या. म्हणून हे क्लिअर आहे सर्वांना. गुणोत्तराचा अर्थ लागला, ज्याचे ज्याच्याशी असेल तो बरोबर मांडला गेला पाहिजे. एचे बीशी असेल तर एच पहिला आला पाहिजे, बी नंतर गेला पाहिजे. उलटं तिलटं करायचं नाही, त्याला लक्षात ठेवायचं. आणि युनिट जे म्हणतो आपण त्याला एकके किंवा त्यांचे जे पॅरामीटर आहेत ही ट्रान्सफर झाली पाहिजे प्रॉपरली, म्हणजे तुमचा रेशो चुकणार नाहीत, लक्षात आलं. बाकी कॅल्क्युलेशनचे जे काही बिमाऱ्या आहेत त्या ज्याच्या आहेत त्याच्या राहणारच आहे, ठीक आहेत ना. तुम्ही परीक्षेच्या दिवशी जर गेले परीक्षेला तरी ते बिमारी तशीच राहणार, लक्षात घ्या. कारण आपल्याला सवय लागली ना सेंटरवर जाऊन अभ्यास करायची 10वी 12वीला. आता 10वी 12वीला वर्षभर अभ्यास केल्यानंतर वर्षभर अभ्यास करायचा असतो. तर आपल्याकडे आता का माहीत नाही मला, कारण आता सेंटर बिंटरला कॉफी पिवीचे प्रकार आहे की नाही हेही माहीत नाही, कारण आता बंद झालं, पाणी बिनी वाटणं बंद झालं असं ना. चालू आहे काय सेंटरवर. हां, आधी होतं, म्हणजे जिथं सेंटर राहायचं त्या शेतात त्या आजूबाजूला सगळं गावच येऊन जायचं, बरोबर आहे. युद्धच राहायचं ते, ठीक आहेत ना. आणि काही काही तर असे पाहतो आपण सेंटरवर, किंवा आताही आपल्या याच्यात पाहिले भेटते, वर्षभर काय होते काय माहीत नाही, ऐन वेळेवर अभ्यास करते ते सेंटरवर जाऊन, ठीक आहेत ना. आणि एवढे मग्न असतात, पेपर जर 10 वाजता असेल किंवा 11 वाजता असेल तर आदल्या 1 तासापर्यंत पुस्तक घेऊन तिथं वाचत असते. नाही, रिव्हिजन ठीक आहे इथपर्यंत, हरकत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यांचं सारख्याला याच्यात आपण तुलू नाही, कारण गुणोत्तर शिकता म्हणजे सगळीच तुलना सारखी करू असं नाही. पण त्याच्यातले काही असे असतात की त्यांना असं वाटतं की मी वेळेवर वाचलं तर आपला पेपर चांगला जाईल, असं थोडी होणार आहे. त्याच्यातले काही असतात की त्यांचे रिव्हिजन असते स्वरूपात, ते त्यांचा अभ्यास झालेला असतो, ते ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे ज्यांना कधी वर्षभर वाचलंच नाही, त्या सेंटरवर काय होणार आहे 2 तासामध्ये, नाही लक्षात आलं का. आणि मी तर या मताचा आहे की परीक्षेच्या दिवशी सेंटरवर अभ्यास करण्याचा विशेष ठेवणे, ठीक आहेत ना. सेंटरवर किंवा परीक्षेला जाताना कसं पाहिजे, पेन आपलं सगळं व्यवस्थित, पटलं ना. हे असं बिलकुल पूर्ण फ्री पाहिजे, ठीक आहेत ना. टोटली लोड नाही पाहिजे, काहीच नाही, ताणतणावच नाही पाहिजे. सरळ पेन घेतले आपले, बस निघाले परीक्षेला, ठीक आहेत ना. कसाही जाऊ त्या दिवशी, बस तो लोडच नाही घ्यायचं, जे आहे त्या कुठाने आदल्या दिवशीपर्यंत करून ठेवायचे, बस. असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. हे सगळे लागू होते अशातला भाग नाही, ठीक आहेत ना. म्हणजे खऱ्या अर्थाने आणि पेपरचा तो माइंडसेट फार महत्त्वाचा असतो, लक्षात घ्या. आणि खरंच महत्त्वाचं आहे, तुम्हाला खरं सांगतो, ठीक आहेत ना. 12वीला 3 तासाचा पेपर असतो ना, 10वीला असतो. हे तुम्हालाही अनुभव असेल, जर तुमचा आधीचा माइंडसेट त्या दिवसाचा प्रॉपर असेल ना, अभ्यास कदाचित 70% असेल ना तरी पेपर 100% सॉल्व करू शकता तुम्ही, बरोबर. मॅनेज करणं स्किलवर आहे डिपेंड. फक्त तो माइंडसेट प्रॉपर पाहिजे, लक्षात घ्या, त्या हिशोबानं, ठीक आहेत ना. आणि आपल्याही पेपरचं गणित तसं आहे स्पर्धा परीक्षेचं. उगा तो त्या दिवशी तर माइंडसेट बनून वेगळा जायचं असताना आपण तिथं अभ्यास करतो, काही अर्थ नाही त्याला, लक्षात घ्या, असं मला वाटतं, ठीक आहेत ना. त्या दिवशी तर बिलकुल आपलं प्लॅनिंग पाहिजे, डोक्यात तेच कॅल्क्युलेशन चाललं पाहिजे. 1 तास आहे, कसं करणार, पहिले काय सोडणार, कसं आक्रमक वृत्तीनं पेपर सोडवणार आहे मी, लक्षात घ्या, मॅनेज कसा करणार आहे, ठीक आहेत ना. हे त्या दिवशीचं प्लॅनिंग असलं पाहिजे, लक्षात घ्या. मुळात त्या दिवशी रिव्हिजन वगैरे ह्या गोष्टी ठेवूच नाही, असं माझं मत आहे. बाकी तर आपापल्या हिशोबाने चालायलाच पाहिजे, आपण प्रश्नच उरत नाही, ठीक आहेत ना. असो, एक हा भाग झाला, लक्षात घ्या. तर आता गुणोत्तर हे क्लिअर आहे सर्वांना. गुणोत्तर ही संकल्पना सर्वांना क्लिअर आहेत का, बोला. गुणोत्तर ही संकल्पना सर्वांना क्लिअर आहेत का, प्रामाणिकपणे सांगा. समजली, प्रामाणिकपणे क्लिअर आहे, चुकेल ना मस्तपैकी. क्लिअर आहे. आता टाका हेडिंग प्रमाण. चलो नेक्स्ट. प्रमाण.
प्रमाण. चला पहा, लक्ष द्या, प्रॉपरली लक्ष द्या, ठीक आहे ना. अतिशय महत्त्वाचा पॉईंट जात आहे. आणि थिअरी असली महत्त्वाच्या प्रकारे मी दुसरं लेक्चर घेत नाही, रिझनिंग बिझनिंग आतमध्ये टाकणार नाही, ठीक आहे ना. कारण पूर्ण फुलफिल वेळ घ्यायचा आपल्याला मनसोक्त. मग एक तासात एक तासात जरी समाधान झालं तरी ठीक, नाही झालं तर 1.5 तासात होईल, तसं काही भाग नाही. ते पूर्ण त्याच्यातला कंटेंट समजला पाहिजे, लक्षात घ्या. प्रमाण सांगा, हे तर पूर्ण आयुष्याला चिपकलं आहे, समजलं ना. प्रमाण आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, समजलं ना. प्रमाण सांगा बरं कुठं कुठं येतो. प्रमाणचे 2 अर्थ, एक व्यावहारिक अर्थ गणितीय दृष्टी वेगळा, म्हणजे गणिताच्या दृष्टीनं प्रमाणाची संकल्पना वेगळी, आणि एक व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रमाण जर पाहिलं तर ती एक प्रकारची मर्यादा सुद्धा ठरते, लक्षात आलं ना. सांगा बरं, तुम्ही बोला पाहिजे, मस्त बोलता तुम्ही, सांगा. तुम्हाला काही विचारायला पाहिजे, फक्त मस्त बोलता तुम्ही, सांगा. सांगा ना रे, प्रमाण म्हणजे काय होते? मोजमाप नाही काय? बरं, डायरेक्ट झालं नाही मोजमापावर. हां, मी काय म्हणतो, हे गणित बिनित सोडून द्या डोक्यात. प्रमाण असं व्यावहारिक जीवनात येऊन जाऊन असं हॉलमध्ये गणिताच्या बॅचमध्ये न्यायचं, असं आपल्या पूर्ण निजी आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये बा प्रमाण हा शब्द कसा कसा यूज करता तुम्ही? ठीक आहे, हरकत नाही, मर्यादा म्हणू शकतो. तेच मी म्हटलं, मर्यादा प्रमाण आहे. आता बोलता बोलता म्हणत नाही का प्रमाणात बोल बघू, प्रमाणात बोल, ठीक आहेत ना, बोलतो ना. आता प्रमाणात बोल म्हणजे काय, लिमिटमध्ये बोल बा, प्रमाणात राह, ठीक आहे ना, म्हणतो ना. म्हणजे वॉर्निंग देताना नाही म्हणतो ना आपण, आहे ना रे विशाल. प्रमाणात राहा, प्रमाणात बोल, प्रमाणात झालं पाहिजे, प्रमाणात खाणं म्हणतो ना. 2 झाला ना पंक्ता हां, 2 पंक्ता उठल्या तरी उठत नाही, प्रमाणात जप करणं. लोक काय म्हणत, इथंही प्रमाणाला, ठीक आहेत ना. एक हे प्रमाण आहे, ठीक आहेत ना. दुसरं प्रमाण आहेत, राजा कसा असायला पाहिजे, प्रमाण शिवाजी महाराज, बरोबर. प्रमाण नाही म्हणजे इसके आगे कुछ भी नाही, ठीक आहेत ना. एक्स्ट्रीम लेवल, ठीक आहेत ना, एक्स्ट्रीम लेवल देतो ना आपण. विद्यार्जन किंवा ज्ञानप्राप्ती किंवा खूपच म्हणजे ज्ञानी असणे आणि एका आयुष्यामध्ये अगाध ज्ञानाचा महासागर बनणे, प्रमाण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विषय संपला. मग त्याच्या पुढे आहे का काही, म्हणजे त्या नावाच्या पुढे घेतं का नाही? प्रमाण याला म्हटलं जातं, लक्षात घ्यायचं. म्हणजे याही अर्थानं प्रमाण म्हणतो ना आपण. ज्याच्याकडे निसर्गानं भरपूर लयलोट केलेली आहे, ज्यांच्याकडे कशाची कमी नाही, आणि अशा व्यक्तीला दुःख काय असते समजून घेण्यासाठी घराचा त्याग करायला लागते, असं कोण नाही. गौतम बुद्ध. प्रमाण आहे त्यागाचं, नाही लक्षात आलं का? आता करता काय, तुमच्याकडे एक घर झालं, एक गाडी असली तरी त्याग तरी करता का? अरे आताच असू द्या थोडंफार, अभ्यास तर उद्याच कमी होऊन जाते आपला नाही लक्षात आलं का? थोडंफार असं उद्या एखाद्या रोडटच जर वावर असेल ना, थोडंसं 1-2 कोटीला गेलं ना, ते आताच अभ्यास कमी होऊन जाते. हा, स्पर्धा परीक्षेची आत्ता गरज राहिली नाही म्हणता आम्हाला, ठीक आहे ना. गेलं आपलं 2 कोटीला, माइंडसेट लगेच बदलतो. ज्याच्याकडे भरपूर होतं, म्हणजे कशासाठी तर दुःख शोधण्यासाठी, लक्षात घ्या. प्रमाणाचा उल्लेख आपण अशा ठिकाणी करत असतो ना. प्रमाण काय आहे, तर हे प्रमाण आहे, लक्षात घ्या. नाही लक्षात आलं का? म्हणजे विचार करण्यासारखं गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीलाही आपण प्रमाण असं म्हणू शकतो, समजलं ना. नाही लक्षात आलं, एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांच्या एवढं कोणीच नसेल तर त्या क्षेत्रामधलं ते प्रमाण नाही झालं का? मग प्रमाणाचा अर्थ त्या ठिकाणी असा होतो, लक्षात घ्या. समजून राहिलं की नाही? म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये प्रमाणाचे जशी जागा बदलेल त्या ठिकाणची, तसा त्याचा अर्थ आपण लावत जातो, बरोबर आहे. अर्थ बदलतो ना. मग गणितामध्ये प्रमाण काय, तर गणितामध्ये हे प्रमाण हे नाही जे आता मी बोललो, ठीक आहेत ना. गणितामध्ये प्रमाण काय आहे, तर या ठिकाणी प्रमाणचा अर्थ असा होतो की कुठंतरी समानता, इक्वॅलंट जो म्हणतो आपण, म्हणजे इक्वेशन जे आहे च्या समान असणे. उदाहरणार्थ 35/40 जे की मगाचं घेतलं आपण, बरोबर ना. तसंच मी पुढे घेतो 40 आणि इथे 56, हे 2 वेगळे गुणोत्तरे आहेत. आपल्या कंटेंटकडे आपण चाललोय, शब्द लक्षात घ्यायचे, बरोबर. ही 2 काय आहे, गुणोत्तरे आहेत, लक्षात ठेवायचं, गुणोत्तरे. मी याला संक्षिप्त रूप जर दिलं तर 5-7 आणि 5-8, हे क्लिअर आहे. 5-7 5-8. याला जर मी संक्षिप्त रूप दिलं तर दोघांनाही 8 न भाग जातो. तर 8-5, सॉरी काही घेताना चुकलं ते थोडं, 8-7 56 आणि 8-8 64 असं मला घ्यायला पाहिजे होतं, ठीक आहेत ना. म्हणजे आकडे घेताना तुकडे चुकले थोडे, असं घेतो 56 आणि 64, कारण ते चुकलं डोक्यात, दुसरं आलं काहीतरी. तर दोघांनाही भाग दिला 8 न, लक्षात घ्या. 8-7 आणि 8-8 64. इथं कितीनं भाग दिला, 5-7 5-8, 7-8 झाले. इथं 8 न भाग दिला, 8-7 8-8 64, 7-8. अरे जेव्हा 2 गुणोत्तरांची
जेव्हा दोन गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे जेव्हा समान असतात, जेव्हा समान असतात तेव्हा त्यांना म्हणजे 35/40 आणि 56/64 यांना प्रमाणात आहे असं म्हणतात. समजलं ना? प्रमाणाचा हा नियम आहे, लक्षात ठेवायचं. प्रमाण कशाला म्हणतात तर हे झालं प्रमाण. क्लिअर आहे सर्वांना? काय संकल्पना आहे बघा. तो प्रास्ताविकचा भाग सोडून द्या, आता आपण कंटेनला पकडा. जेव्हा दोन गुणोत्तरांची आता ही गुणोत्तर झाली बरोबर ना, यांची अतिसंक्षिप्त रूपे ही समान आहे म्हणजे ते प्रमाणात आहे. आणि ह्या एका नियमांच्या अधीन राहून वयवारीचे प्रश्न सुटतात का? कारण अ आणि ब यांचं वय हे 35/40 असेल तर आपण 5/7 5/8 या व्यक्तींच्या वयांची गुणोत्तरे हे या व्यक्तींच्या वयाशी प्रमाणात आहे. हा सिद्धांत लक्षात घेऊन उदाहरण सोडवतो आपण. कळत आहे का? कुठल्याही व्यक्तींच्या वयाशी काढलेली गुणोत्तरे अ आणि ब चं वयाचं गुणोत्तर हे एक्स आणि झेड सोबत राहील काय? समजून घ्या मी काय म्हणतो. तर माझं आणि जयचं गुणोत्तर काढलं वयाचं, आमच्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर हे त्यांच्या दोघांसोबत राहील काय? घेणं नाही का त्यांचं? आमच्या वयाचं गुणोत्तर हे आमच्या वयासोबत राहील. ज्या आकड्यांमधून गुणोत्तर निघालं त्याच्याशी राहील ना त्याचा संबंध. हा समानता संबंध या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं हीच नसा ह्या प्रकरणाचे लक्षात ठेवायचं बरोबर ना. आणि ही जर पकड आहे मग याच्यातूनच आपल्याला वाचा फुटतात. कशी? वयवारीमध्ये गेलो आपण. याच्यामध्ये भूमितीच्या संदर्भात एका त्रिकोणाच्या मापांची गुणोत्तर एवढी आहे, मापांचं गुणोत्तर. चौकोनाच्या मापाचं गुणोत्तर एवढं आहे. वर्तुळाच्या त्रिज्यांचं गुणोत्तर एवढं आहे. क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. भूमितीमध्ये गुणोत्तर प्रमाण लागतं. कळत आहेत ना? बरं, हे साधन आहे, एक प्रकारचं शस्त्र आहे, तुम्हाला सांगतो. ठीक आहे ना? गुणोत्तराची संकल्पना आणि प्रमाणाची संकल्पना ही जागा पाहून ज्याला वापरता येतं ना, मी परत सांगतोय म्हणून. आणि का रिस्ट्रिक्शन टाकले जाते इथून बॅचमध्ये? बिलकुल रिस्ट्रिक्शन टाकले तर मी सांगतो तुम्हाला, इथून गायब म्हणजे गायब ज्याला नाही म्हणजे नाहीच बॅच करायची. ज्याला जर सांगितलं की आता बॅच नकोच करू कारण त्यानं केलं नसेल नाही जमत, ज्याला व्यवस्थित करा. कारण ह्या गोष्टी लादायच्यात, मला लक्षात आहे तुमच्या लादायच्या आहेत. समजलं ना? लादायच्या का असंच केलं पाहिजे आणि तसेच गडी सोबत लागतील ना आता बरोबर का? मी जे सांगतो तसं फक्त बरोबर हँडल करायचं. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला फार सूत्र पाठ ठेवायची गरज नाही पडेल. लक्षात घ्यायचं. जर गुणोत्तराची आणि प्रमाणाची संकल्पना समजली तर ॲलिगेशननं प्रॉब्लेम मॅनेज करता येईल ना मिश्रांनो. तुम्हाला गुणोत्तरच काढता नाही आला तर तुम्ही मॅनेज कसे करणार? गुणोत्तरानं उदाहरणं व्हेरीफाय करता येईल. लक्षात घ्या. भागीदारीची संकल्पना गुणोत्तरानं समजते. शेकडेवारी गुणोत्तराने मॅनेज करता येतं. लक्षात घ्या. समजलं ना? काळकामाची बरीचशी उदाहरणं ही क्षमता अ हा बच्या दुप्पट काम करतो, अ हा बच्या दुप्पट काम करतो, क हा अ आणि बच्या कामा इतकं काम करतो उदाहरणार्थ, असं प्रश्न दिला. मग हे समजलं पाहिजे ना, त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. जेव्हा उदाहरणामध्ये पट ही संकल्पना येते काळकामामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी क्षमता ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून गुणोत्तराने ते प्रश्न सुटतात. मग हे जे शॉर्टकट जनरेट करायचे आहेत आपल्याला, जे की पुस्तकी नाहीत, लक्षात घ्या. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रकरणाची बेसिक जी थिअरी आहे ना ते समजून घ्यायचे. तात्विक भाग त्याला आपण म्हणतो. ठीक आहे ना? तो आपला खऱ्या अर्थानं जबरदस्त प्लस पॉईंट आहे, तुम्हाला सांगतो. ठीक आहेत ना? मी तर याच्याबद्दल अहंकारही असला पाहिजे, काही हरकत नाही. अहंकार नसावाच, पण या बाबतीत आपण थोडासा अहंकार बाळगू आपल्या एक्झिट अकॅडमीचा. का? कारण आपण तात्विक भाग जे घेतो ना याला खूप वेळ देतो. तात्विक भागाला लक्षात घ्या. आता साधारण 47-48 मिनिटाचं लेक्चर झालं आपलं. ठीक आहेत ना? नाही, अख्ख्या 6.5 महिन्याच्या बॅचमध्ये आपला थिअरीमध्ये जर विषय काढला तर 1.5 महिना तर लिहिण्यात जातो. पण हा का देतो? कारण हेच तर मुळं आहेत ना, हे टिकतं नाही याच्या भरोशावर. लक्षात घ्या. नाही टिकत काय? वळाचं झाड पडते काय सहजासहजी? नाही पडत. त्याचं कारण आहे ना, त्याचं कारण आहेत ना. ह्या मोहल्ल्यातली मुळं त्या मोहल्ल्यात जाते ना तिकडे. वळाची माहीत नाही का अजून? मग वळाचं झाड मजाक आहेत का? मजाक नाही. तर लक्षात घ्या. बांबूचं झाड, सुलबाबूचं, शेवग्याचं झाड झप वाढते. ठीक आहेत ना? आणि तसं हवाईन तसंच तुटून जाते. लक्षात घ्या. बरं, पडते तर पडते, वादळ आलं तर तसं नाही, खायचं खड्डाही पडते, तसं ते मुळं असं करतं. ठीक आहेत ना? मग त्याच्या मुळाच मजबूत नाही, ते पळणार आहेच. आणि हे याला म्हणतात तात्विक भाग. आणि हा ज्याला समजला ना, आणि म्हणून तुम्ही बेसिकली तुम्हाला सांगता, आता तुम्ही जुने झाले, तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजे. येणाऱ्या नवीन पोरांना तुम्ही हे मेसेज देऊ शकले पाहिजे. कारण त्यालाही त्याच्या डोक्यात हे पाहिजे की बॅच कशी केली पाहिजे. लक्षात घ्या. कारण त्यांना माहीत पाहिजे. त्यांच्यामध्ये येणाऱ्या, आपल्या इथं येणाऱ्या पोरांमध्ये तो अवेअरनेस नक्कीच पाहिजे का बॅच कशी केली पाहिजे. कारण तसा टिकत नाही. तो लक्षात घ्या. ज्याला हे नस पकडता आली ना, मग त्याला सूत्राची गरज पडत नाही. म्हणजे काही ठिकाणी वापरायची तिथं वापरूच आपण. लक्षात घ्या. तो भाग नाही. ठीक आहेत ना? तात्विक भाग इतका पॉवरफुल असला पाहिजे तुमचा, याला म्हणतात समजच नाही. त्यांना ना समज येतो उदाहरण सोडवण्याचं. लक्षात घ्या. कारण सर्व ठिकाणी सूत्र वापरू शकत नाहीत तुम्ही. समजलं ना?
आता तर आपला खरा कार्यक्रमच सुरू झाला तुम्हाला सांगतोय. मला एक एक गोष्ट माझी समजेल आता मी काय बोलायला लागलो होतो आधीपासून. तर म्हणून लक्षात घ्यायचं प्रमाणाचा सिद्धांत आपण शिकतात बघा. मग प्रमाण म्हणजे काय तर जेव्हा दोन गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे जेव्हा समान असतात तेव्हा त्याला प्रमाण असं म्हणतात. लक्षात घ्यायचं काय म्हणतात प्रमाण असं म्हणतात. आणि या प्रमाणासंदर्भात बरेचसे गुणधर्म आपल्याला आता लिहून घ्यायचे. क्लिअर आहे सर्वांना. टाका हेडिंग प्रमाण लिहायला सुरुवात करू. लिहा जेव्हा दोन गुणोत्तर प्रमाणाची व्याख्या लिहितो बरं आपण. लिहा खाली जेव्हा दोन गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे 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 समान असतात जेव्हा दोन गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे समान असतात तेव्हा त्याला प्रमाणात आहे असे म्हणतात. तेव्हा त्याला प्रमाणात आहे असे म्हणतात. जेव्हा दोन गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे समान असतात तेव्हा त्याला प्रमाणात आहे किंवा प्रमाण असे म्हणतात. समजलं इथपर्यंत. गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त असं म्हटलं त्यांनी. लक्षात घ्या गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त हे लक्षात घ्यायचं आहे. इतकं सोपं लिहितात आपण. लक्षात घ्या गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे जसं की 25/30. आता 5 25 आणि 5 36 बरोबर ना. हे आलं इथपर्यंत आपण रेशो सेट करून घेऊ. पहिल्यांदा समजा 6 35 घेतले तर 6 6 36 होते ना. म्हणजे याचा अर्थ आकडे सेट करून घेतले बघा. जसं की 25/36 व 30/36 मध्ये लक्षात ठेवायचं मध्ये काय तर याचा रेशो काढला तर 5 5 25 5 36 व 5 6 35 आणि 6 6 36 आले का समान. आले ना. दोघांनाही भागलं वेगवेगळ्या संख्येनं पण गुणोत्तर काय झालं त्यांचं समान आलं. अरे जेव्हा गुणोत्तर समान येतं ना तेव्हा हे 25/30 = 30/36 काय आहे प्रमाणात आहे असं त्याला म्हणतात. समजलं ना. हे क्लिअर आहे. लिहून घ्या त्याला पटकन एका मिनिटात. प्रमाणात आहे असं म्हणतात. झालं इथपर्यंत प्रमाण झालं. खाली एक वाक्य लिहा अजून. उदाहरणात दिलेल्या राशी आणि त्यांची गुणोत्तरे. उदाहरणात दिलेल्या राशी आणि त्यांची गुणोत्तरे. उदाहरणात दिलेल्या राशी आणि त्यांची गुणोत्तरे आणि त्यांची गुणोत्तरे. उदाहरणात दिलेल्या राशी आणि त्यांची गुणोत्तरे हे एकमेकांशी प्रमाणात असतात. उदाहरणात दिलेल्या राशी आणि त्यांची गुणोत्तरे हे एकमेकांशी प्रमाणात असतात. हे वयवारीच्या कामात पडणारे वाक्य. ठीक आहेत ना. प्रमाणात असतात. समजलं ना. प्रमाण हा एक प्रकारचा समानता संबंध आहे. प्रमाण हा एक प्रकारचा समानता संबंध आहेत. समानता संबंध आहे. कळलं का इथपर्यंत. क्लिअर आहे सर्वांना. चालेल. खाली या टाका हेडिंग प्रमाणाचे गुणधर्म. प्रमाणाचे गुणधर्म. प्रमाणाचे गुणधर्म आहे. पहिला आहे फक्त लक्ष बरोबर द्यायचं बरं. प्रमाणाचे गुणधर्म आपण शिकतोय. गुणोत्तर आणि प्रमाण याच्यामध्ये तुलना करणे आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. ठीक आहेत ना. प्रमाणाचे गुणधर्म समानतेचे गुणधर्म असं वेगवेगळ्या नावाने त्याला आपण या ठिकाणी घेऊ शकतो. लक्षात घ्या. जसं की पहिला आहे 4 राशी. लिहू नका सध्या. 4 राशी प्रमाणात असतील. 4 राशी प्रमाणात असतील तर लक्षात घ्या. 4 राशी प्रमाणात असतील तर पहिले सिद्धांत लक्षात घ्या. 4 राशी प्रमाणात असतील तर याचा नियम आहेत अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. 4 राशी जर प्रमाणात असतील तर काय नियम आहे अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. हे लक्षात ठेवायचे. फार महत्त्वाचं आहे. बस एवढंच. ठीक आहे ना. तात्विक भाग आहेत. म्हणजेच काय ABCD
या कोणत्याही चार राशी किंवा या कोणत्याही चार राशी प्रमाणात असतील चार राशी आणि त्या प्रमाणात असतील तर AD इज इक्वल टू BC म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार इज इक्वल टू मध्यपदाचा गुणाकार. हे क्लिअर आहेत ना? अरे इतकं सोपं आहे. याच्या अख्खी उदाहरणाचे वाटलं होतं हे नियम, समजलं ना? दिसायला सोपे जे की शाळेमध्ये सुद्धा शिकलो होतो. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार लक्षात ठेवायचं. ABCD मग हे A/B म्हणजे अपूर्णांक येऊ शकते, पूर्णांक येऊ शकते, म्हणून चार राशी आहेत त्या. मी त्याला फार असं खोलपणात गेलो नाही, सरळ लिहिलं आहे. ABCD या कोणत्याही चार राशी आहे. परिमेय अपरिमेयाच्या भानगडीतच नाही पडलो, ठीक आहे? फक्त राशी आहेत त्या लक्षात ठेवायचं. त्या उदाहरणात दिल्याच असेल वेगवेगळ्या रूपाने. आणि त्या प्रमाणात असतील तर अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार असतो. हे लक्षात आलं? जसं की उदाहरणार्थ बघा 12 आहे आणि इथे 3 आहे आणि मधात 6 असं दिलं, लक्षात आलं ना? म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार झाला. आता तो वर्ग झाला हा भाग वेगळा, पण ते जे काय असेल वाटेवर, ठीक आहे ना? 12 त्रिक 36, 6 36 म्हणजे ते प्रमाणात झालं, समजलं ना? लक्षात येतं सर्वांना? आपल्या ॲनालॉजीचं जे प्रकरण आहे सहसंबंध त्याची मांडणी अशा स्वरूपाची आहे, बरोबर आहे? त्यानं जर असं असेल तर तसं असेल, लक्षात ठेवायचं. हे झालं इथपर्यंत. याच्यामध्ये एक चतुर्थ पद काढण्याचं सूत्र असतं, लक्षात घ्या. चतुर्थ पद इज इक्वल टू काय? तर पहिलं पद अपॉन दुसरं पद इज इक्वल टू तिसरं पद अपॉन चौथं पद, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय? ABCD या चार पदांपैकी कुठल्याही 3 माहिती असेल तर चौथाने काढता येईल का? चतुर्थ पदाचा अर्थ समजला? क्लिअर आहे सर्वांना? प्रामाणिकपणे सांगा क्लिअर आहे? लिहून घ्या त्याला पटकन 1 मिनिटात. लिहिलं का सर्वांनी? ठीक आहे. 4 पैकी कुठलेही 3 दिले असतात चौथी काढता येईल. क्लिअर आहे? ब नंबरला लिहितात आपण कोणत्याही किंवा 3 राशी सरळ 3 राशी प्रमाणात असणे त्याबद्दल लिहिलं जातं बघा. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग. कारण इथं 3च राशी असल्यामुळं अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग होतो, समजलं ना? म्हणजे कसं बघा, ABC या कोणत्याही 3 राशी प्रमाणात आहेत तर AC इज इक्वल टू बीचा स्क्वेअर. समजून आलं सर्वांना? म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग. कसं पहा, उदाहरणार्थ 12 6 3 असं दिलं. 12 त्रिक 36, 6चा वर्ग सुद्धा 36. कळत आहे? 3 राशी प्रमाणात आहे म्हणते अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग. म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार इथे तृतीय पद बरोबर काय? तर पहिलं पद अपॉन दुसरं पद बरोबर दुसरं पद अपॉन तिसरं पद म्हणजे मध्यपदे सारखं असलं पाहिजे, बरोबर ना? म्हणून मध्यपदाला चला खाली आहे तिसरं. हे क्लिअर आहे? क नंबरला आपण तुलना लिहू आपण, ठीक आहे ना? तुलना क आहे तुलना. आता तुलना कशी होते बघा, लक्षात इकडे. तुलना कशी होते पहा, लक्षात इकडे. याच्यातला पहिला आहे, समजून घ्या. असं लिहितोय, जर ABCD या 4 कोणत्याही राशी आहेत, लक्ष द्या फक्त काय, किंवा 4 गुणोत्तर दिली आहेत आपल्याला किंवा 4 पदं दिली आहेत, समजलं? राशी दिलेले आहेत. यातला पहिला लक्षात घ्यायचा आहे ABCD मध्ये लक्षात घ्या. ABCD मध्ये किंवा याला असं न लिहिता आपण असं लिहू शकतो, लक्षात घ्या. A/B व C/D याच्या किंवा असं म्हणू यामध्ये ठीक आहे ना? कारण ABCD काही होऊ शकतं, ठीक आहे ना? ते असं न लिहिता, कारण ते वर झालं आपण तुलना करतो, लक्षात घ्या. A/B आणि C/D हे 2 गुणोत्तर आहेत, पटलं? यामध्ये तुलना कशी होईल लक्षात घ्या. A/B व C/D मध्ये A/B आणि C/D मध्ये जर AD इज इक्वल टू BC असेल, तिरपा गुणाकार जर सारखा असेल तर A/B इज इक्वल टू C/D होते, समजलं ना? जर दोघांत म्हणजे अंशछेद हा तिरपा गुणाकार जर सारखा आला
तर दोन राशी दोन परिमेय संख्या ज्या आहे किंवा गुणोत्तर आहे त्या दोन्ही गुणोत्तर सारखं झाली इथे, म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार इज इक्वल टू मध्यपदाचा गुणाकार असं झालं ना ते. हा पहिला नियम लक्षात ठेवायचा. दुसरं त्याच्यामध्ये काय होणार, ए अपॉन बी व सी अपॉन डी मध्ये लक्षात घ्या, यामध्ये जर ए डी ग्रेटर दॅन बी सी असेल, म्हणजे आता कोण पहिला गुणाकार मोठा आला दुसऱ्यापेक्षा, तर काय असणार, ए अपॉन बी मोठा असेल सी अपॉन डी पेक्षा. हे क्लिअर आहे सर्वांना, कळलं का रे? क्लिअर आहे 100% मागे, स्वाभाविकच आहे ना, पहिला गुणाकार मोठा, परिमेय संख्यांमध्ये शिकलो आहे ना आपण, अपूर्णांकाच्या प्रकरणामध्ये झालं. तिसरं ए अपॉन बी व सी अपॉन डी मध्ये जर काय असेल, ए डी लहान असेल बी सी पेक्षा, तर ए अपॉन बी हा सुद्धा लहान असेल सी डी पेक्षा. हे क्लिअर आहेत का सर्वांना? इथं गुणोत्तर प्रमाणाचे गुणधर्म आणि थेरी आपली झालेली आहे. थोड्या वेळात आपण प्रश्न बघूया, ठीक आहे? याला लिहून घ्या पटकन सर्वांनी.